हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 11 मेच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक, सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेत आपलं सगळं काही कळलं आहे असा आपला गैरसमज आहे, पण या मालिकेत अजूनसुद्धा अनेक रहस्य बाकी आहेत. या घरामध्ये आता जी सरकारची नंदा मावशी आली आहे तिच्याबद्दलचं सगळ्यात मोठं सत्य समोर आलं आहे, जे सत्य ऐकून तुम्ही हादरून जाल. फ्रेंड्स, ही जी नंदा मावशी आहे ना, ती सरकारची मावशी नाही आहे, तर ती चक्क सरकारची आई आहे, सरकारची जन्मदाती आई. आणि नंदा मावशीने स्वतः हा मोठा खुलासा केला आहे आणि ती चांगलीसुद्धा नाही आहे, सरकारला त्रास द्यायलासुद्धा आलेली नाही आहे, तर ती चक्क सरकारकडून या कामत कुटुंबियांच्या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा मागायला आली आहे. ती सरकारला ब्लॅकमेल करते. म्हणजे जशी मुलगी तशी आई, दोघीसुद्धा चोरट्या भामट्या आहेत आणि या कुटुंबियांच्या प्रॉपर्टीवर डल्ला मारायला आले आहेत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी तिच्या रूममध्ये असते आणि आरशासमोर उभी राहून या मोरपिसाकडे पाहत असते. तेवढ्यात कान्हा हा तोंडाला मास्क लावून कपडा बांधून रूममध्ये येतो. त्याला दिसतं की सखी या मोरपिसाकडे पाहत बसलीये, माझी आठवण काढतीये. कान्हा हा सखीजवळ येतो आणि विचारतो, माझी आठवण काढताय का? सखी ही मागे वळून पाहते, तर हा कोण आहे हा प्रश्न सखीला पडतो आणि कान्हा चेहऱ्यावरचा कपडा बाजूला करतो. कान्हाला पाहून सखी खूप चिडते. कान्हा तिला विचारतो, काय झालं बेबी सरकार, माझी खूप आठवण येते का? माझ्या आठवणीतच तुम्ही हा मोरपीस पाहत होता ना? सखी चिडून म्हणते, मला तुझी आठवण येत नव्हती आणि तू येथे कशाला आलाय? तर कान्हा म्हणतो, तुमच्या प्रेमासाठी आलोय. तुम्ही तोंडाने कितीही नाही म्हणत असला, पण तुमच्या डोळ्यात दिसतंय की तुम्ही मनाने माझ्यावर प्रेम करता आणि किती प्रेम करता. सखी कान्हाला बोट दाखवते आणि म्हणते, तुला एकदा सांगितलं ना मी तुझ्यावर प्रेम करत नाही. कान्हा म्हणतो, मीही तुम्हाला सांगितलं ना तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. आणि जाऊ द्या ते सोडा, मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. असं म्हणून कान्हा सखीला गिफ्ट देतो. तर सखी चिडून म्हणते, मला तुझं कोणतंही गिफ्ट नकोय आणि तुला लाज नाही का वाटत? तुला असं वेश बदलून मला भेटायला यावं लागतंय. तर कान्हा म्हणतो, प्रेमात काय लाज वाटायची आहे, हे गिफ्ट घ्या. पण सखी म्हणते, मी गिफ्ट घेणार नाही. सखी तोंड फिरवते. कान्हा म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला हे गिफ्ट नको आहे ना? असं म्हणून कान्हा चक्क कपाटाच्या वर हे गिफ्ट फेकून देतो. सखीला मोठा धक्काच बसतो. सखी विचारते, तू ते गिफ्ट का वरती फेकून दिलं? मी तुला सांगितलं ना मला गिफ्ट नको आहे. असं म्हणून सखी कपाटाजवळ येते आणि उड्या मारून मारून हे गिफ्ट काढण्याचा प्रयत्न करते. पण आपल्याला माहिती आहे, सखी ही कान्हापर्यंतच पोहोचू शकत नाही, तर कपाटाच्या वर कशी पोहोचणार? तिला काय गिफ्ट काढता येत नाही. सखी कान्हाला म्हणते, काय केलंस हे गिफ्ट काढून दे. कान्हा म्हणतो, ठीक आहे. कान्हा कपाटाजवळ येतो आणि नाटक करतो की आधी तर मी ते गिफ्ट फेकलं, पण आता माझा हातच पुरत नाही आहे, त्यामुळे गिफ्ट काही काढता येणार नाही. सखी चिडून म्हणते, हे सगळं तू जाणून बुजून करतोयस ना? तर कान्हा म्हणतो, नाही, प्रेम तर मी तुमच्यावर मनापासूनच करतोय आणि ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला गिफ्ट द्यायला काय हरकत आहे? सखीला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. आणि इकडे हॉलमध्ये सरकार येते आणि कांगावा सुरू करते. गौतम भाऊजी, परशू भाऊजी, मीनाक्षी सगळे बाहेर या. सगळेजण धावत पळत बाहेर येतात आणि विचारतात, काय झालं? तर सरकार सांगते, माझ्या रूममधून दागिन्यांची चोरी झाली आहे. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि सरकार रडण्याचं नाटक करू लागते. परशू म्हणतो, वहिनी तुमच्या रूममध्येच असतील दागिने, आपण शोधूया, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मीनाक्षी म्हणते, असं कसं झालं? घरात दागिन्यांची चोरी झाली. अरे देवा, हे काय केलंस तू? तर नंदा मावशी विचारते, अशी कशी चोरी झाली, ते सुद्धा तुझ्या रूममधून? तर सरकार सांगते, हो ना, माझं मलाच कळत नाहीये, ही चोरी झाली तरी कशी? आणि आजपर्यंत आपल्या घरात असं कधी घडलंच नव्हतं. परशुराम म्हणतो, थांबा वहिनी, मी सगळ्यात आधी ना सखीला बोलवून आणतो. पण तेवढ्यात गौतमच्या लक्षात येतं की सखीच्या रूममध्ये तर कान्हा आहे. आणि गौतम म्हणतो, नाही परशू, थांब थोडा वेळ, सखीला नको बोलू. परशुराम विचारतो, का? तर गौतम सांगतो, आधीच तिला ते कबीर, कान्हा याचं खूप टेन्शन आहे, अजून तिला कुठे त्रास देतो, तिला याबद्दल काही सांगू नको. परशु म्हणतो, ठीक आहे, नाही सांगत. आणि मग गौतम म्हणतो, चल आपण दोघे जाऊया आणि वहिनीच्या रूममध्ये शोधूया, दागिने इकडे तिकडे कुठे असतील, वेगळ्या हाताने ठेवले असतील. तेवढ्याच सरकार म्हणते, नाही, कोणाला कोठे जायची गरज नाहीये, मी पोलिसांना बोलवलंय आणि आता पोलीसच फैसला करतील
की दागिन्यांची चोरी कुणी केली आहे. हे ऐकून घरातील सगळेच खूप घाबरतात. नंदा मावशीला सुद्धा भीती वाटते की नक्कीच हे या सरकारचं कट कारस्थान असेल. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. उर्मिला दरवाजा उघडते. पोलीस इन्स्पेक्टर समोर उभा असतो. त्यांना पाहून सगळेच जण खूप घाबरतात आणि मग सरकार ही नंदा मावशीकडे वाकड्या नजरेने पाहते. नंदा मावशीला समजतं हिने गेम वाजवलाय, आता माझं काही खरं नाही, हे सगळं हिचंच कट कारस्थान आहे. सरकारला फुल कॉन्फिडन्स असतो की म्हातारे आता जा जेलमध्ये, जेलची हवा खायला. आणि इकडे सखी आणि कान्हा एकमेकांसमोर असतात. सखी कान्हाला ठणकावून सांगते, मला तूही या घरात नकोय, तुझं गिफ्टसुद्धा या घरात नकोय, माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे. तर कान्हा म्हणतो, तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे ना, पण तुमच्या डोळ्यात तर ते दिसतंय, तुमच्या डोळ्यात ते दिसू देऊ नका, मग पुढे काय करायचं आपण ते पाहूया. सखी चिडून म्हणते, तू आत्ताच्या आत्ता इथून जा, नाहीतर मी आरडाओरडा करेल आणि सगळ्यांना बोलून घेईल. कान्हा म्हणतो, तुम्ही असं नाही करू शकत, कारण तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही मला असं सगळ्यांच्या हवाली नाही करणार. सखी चिडून म्हणते, तू मला चॅलेंज नको देऊ बरं का, थांब मी सगळ्यांना बोलवतेच. असं म्हणून सखी रूम बाहेर जाते. कान्हा आपल्या रूमकडे पाहतो आणि विचार करतो, हे खरंच सणाचं जग, मी या रूमला खूप मिस करतोय, असा विचार कान्हा करतो. सखी सगळ्यांना बोलवेल, सगळे त्याला हाकलून लावतील, याचं त्याला काही घेणं देणं नसतं. सखी ही जिन्यावरून खाली येते. तेवढ्यात तिला सगळे जमा झाले दिसतात आणि पोलीससुद्धा दिसतात. त्यामुळे सखी घाबरते. सखी खाली येते आणि विचारते की काय झालंय. तर तेवढ्यात हा इन्स्पेक्टर विचारतो, मॅडम तुमच्या दागिन्यांची चोरी झाली आहे ना, किती दागिने चोरी गेले आहेत. तर सरकार सांगते, माझ्या रूममधून 50 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. सखी आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आणि मग हा इन्स्पेक्टर विचारतो, तुम्हाला घरातील कोणावर संशय आहे का. तर लगेचच सरकार सांगते, नाही, मला माझ्या कुटुंबातील कोणावरही संशय नाही आहे, सगळी खूप चांगली माणसं आहेत. इन्स्पेक्टर विचारतो, मग तुमच्या घराबाहेरील एखादी व्यक्ती घरात आली आहे का. तर सरकार सांगते, घराबाहेरील व्यक्ती, हो हो, ही माझी नंदा मावशी, ही आजच बाहेरून घरी आली आहे. हे ऐकून सगळे खूप घाबरतात. नंदा मावशीसुद्धा घाबरते आणि इन्स्पेक्टर नंदा मावशीला विचारतो, बोला तुमचं नाव काय. तर नंदा मावशी सांगते, आता तिने सांगितलं ना, मी तिची मावशी आहे. इन्स्पेक्टर चिडून म्हणतो, तुमचं नातं नाही विचारलं, मी तुमचं नाव विचारलं. मावशी सांगते, नंदा, नंदा शिरपूरकर नाव आहे माझं. आणि मग इन्स्पेक्टर आपल्या कॉन्स्टेबलला सांगतो, आत्ताच्या आत्ता यांच्या रूममध्ये जायचं, यांचं सगळं सामान चेक करायचं. आणि इन्स्पेक्टर विचारतो, यांची खोली कुठे आहे. तर सखी सांगते, वर माझी खोली आहे, त्याच्या राईट साईडलाच त्यांची खोली आहे. आणि मग इन्स्पेक्टर कॉन्स्टेबलला पाठवून देतो. हे ऐकून नंदा मावशी खूप घाबरते आणि विचारते, तुम्हाला काय म्हणायचं आहे, चोरी मी केली आहे का. तर सखी तिला समजावून सांगते, मावशी तू टेन्शन घेऊ नको, आमच्या सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे की तू चोरी केली नाही आहे, पण हीच पोलिसांची प्रोसिजर आहे आणि तुझ्या गाठोड्यात काही सापडणार नाही, त्यामुळे घाबरण्याची काही गरजच नाही. नंदा मावशी शांत होते. तर सखी विचार करते, कान्हासुद्धा माझ्या रूममध्येच आहे आणि जर सगळ्यांनी कान्हाला पाहिलं तर सगळे त्याच्यावर खूप चिडतील, त्याचा अपमान करतील, कान्हाने बाहेर यायला नको. तर सरकार नंदा मावशीकडे पाहून विचार करते, मावशे तू कायमची या घरात आली होती ना, आता तुला कायमची जेलला पाठवते, वाजत गाजत तुझी मिरवणूकच काढते. सरकार खुश असते. नंदा मावशी घाबरलेली असते आणि सखीला कान्हाची काळजी वाटत असते. इकडे हा इन्स्पेक्टरचा कॉन्स्टेबल या नंदा मावशीच्या रूममध्ये येतो आणि तेथे सगळीकडे शोधाशोध करत असतो. सगळे कबड उघडतो, त्यानंतर एक कपाट उघडतो, ज्या कपाटामध्ये हे गाठोडं असतं, नंदा मावशीचं गाठोडं, आणि तो हे गाठोडं घेऊन खाली येत असतो. आणि मग थोड्याच वेळात हा कॉन्स्टेबल हे गाठोडं घेऊन खाली येतो आणि सगळ्यांना सांगतो, पहा साहेब, या गाठोड्यामध्ये हे सोन्याचे दागिने सापडले आहेत. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. नंदा मावशी खूप घाबरते. सखी, गौतम, मीनाक्षी, उर्मिला या सगळ्यांचा विश्वासच बसत नाही की नंदा मावशीच्या गाठोड्यामध्ये चक्क सरकारचे सोन्याचे दागिने सापडले आहेत आणि नंदा मावशीने चोरी केली आहे. आणि मग सरकार ही नंदा मावशीला जाब विचारते, मावशी तू असं का केलंस, का माझ्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केलीस. अगं मावशी आहेस ना तू माझी, आणि आजच तू या घरात पहिल्यांदा आलीस आणि लगेचच चोरी केली. तू असं करशील असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. नंदा मावशी खूप घाबरते. सरकार माझ्यावर हे का आरोप लावतेय हेच तिला कळत नाही. तेवढ्यात हा कॉन्स्टेबल म्हणतो, ओ मॅडम थांबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, हे गाठोडं आहे ना तुमच्या नंदा मावशीचं नाही आहे. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. सरकार विचार करते, हा कॉन्स्टेबल हे काय बोलतोय. नंदा मावशी खुश होते. सगळे विचार करतात,
नंदामावशीचं हे गाठोडं नाहीये, मग कोणाचं आहे? तर हा कॉन्स्टेबल सांगतो, हे गाठोडं मला सखी मॅडमच्या रूम बाहेर पडलेलं सापडलं. सगळेजण सखीकडे आश्चर्याने पाहू लागतात. सखीला कळतच नाही हे गाठोडं नेमकं कोणाचं आहे. तेवढ्या तिच्या लक्षात येतं, हे तर कान्हाचं गाठोडं आहे आणि कान्हा आपल्याबरोबर घेऊन आला होता. त्यामुळे सखी खूप घाबरते आणि सरकार तिच्याकडे आश्चर्याने पाहत असते. सगळेजण सखीकडे संशयाने पाहतात. इन्स्पेक्टर सखीला विचारतो, ओ मॅडम, हे गाठोडं तुमच्या रूम बाहेर कसं आणि त्यात दागिने कसे सापडले? सखीला काय बोलावं ते कळतच नाही. इन्स्पेक्टर तिच्यावर ओरडतो, हो मॅडम, विचारायला ऐकू येत नाही का? सांगा, हे गाठोडं आणि हे दागिने तुमच्या रूम बाहेर कसे आले? सखी खूप घाबरते आणि त्याच वेळेस कान्हा हा सखीच्या रूममधून बाहेर येतो आणि इन्स्पेक्टरला ठणकावून सांगतो, ओ इन्स्पेक्टर साहेब, माझ्या बायकोवर ओरडायचं नाही, आवाज चढवायचा नाही. कान्हाला पाहून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो की कान्हा हा सखीच्या रूममधून कसा बाहेर आला. सरकार, गौतम, मीनाक्षी, उर्मिला, परशुराम, सखी या सगळ्यांचा विश्वासच बसत नाही. नंदामावशी सुद्धा कान्हाकडे पाहत असते. सरकारला समजतं की हा नक्कीच सखीला भेटायला आला असेल आणि मग कान्हा जिन्यावरून खाली उतरतो. इन्स्पेक्टर समोर येऊन उभा राहतो. सगळेजण त्याच्याकडे रागारागाने पाहत असतात आणि मग परशुराम इन्स्पेक्टरला सांगतो, इन्स्पेक्टर साहेब, हाच आहे सखीचा खोटारडा नवरा. त्याने आधी सखीचा विश्वासघात केला, मग आज धोबी बनून या घरात घुसला. म्हणजे या गौतमने तुझी मदत केली आहे घरात घुसण्यासाठी आणि आता वहिनीचे दागिने सुद्धा यानेच चोरलेत. आपल्याला पुरावा सुद्धा मिळाला आहे, याच्याच गाठोड्यात दागिने सापडले आहेत. म्हणजे हा घरात चोरी करायला आला होता. तसाही हा एक नंबरचा फ्रॉड आहे, खोटारडा माणूस आहे. आत्ताच्या आत्ता याला अटक करा, जेलमध्ये टाका याला. कान्हा काहीच बोलत नाही. सखी खूप घाबरते. सरकारला काही फरक पडत नाही. कान्हा जरी जेलमध्ये गेला तरी तिला बरंच असतं. सखी चिडून म्हणते, काका, हे काय बोलतोयस तू? कान्हा कधीच चोरी करू शकत नाही. कान्हाने ही चोरी केलेली नाहीये. आणि मग इन्स्पेक्टर हा कान्हाला विचारतो, काय रे, तू चोरी केलीस का? सखी खूप घाबरते. कान्हा सखीकडे पाहतो आणि विचार करतो, माझ्यावर चोरीचा आरोप लागला, त्यामुळे सखीच्या चेहऱ्यावर तळमळ दिसतीये. जर मला सखीला माझ्यात गुंतवायचं असेल ना, तर मला या प्रकरणात गुंतवावं लागेल. असा विचार करून कान्हा इन्स्पेक्टरला सांगतो, हो इन्स्पेक्टर साहेब, ही चोरी मीच केली आहे. सखीच्या पायाखालची जमीनच सरकते. सरकारला सुद्धा विश्वास बसत नाही. परशुराम खूप खुश होतो. इन्स्पेक्टर विचारतो, म्हणजे तू चोरी करण्यासाठीच घरात शिरला होतास का? असा वेश बदलून कान्हा सांगतो, हो, ही चोरी मीच केली आहे. सखी खूप चिडते आणि म्हणते, नाही इन्स्पेक्टर साहेब, हा खोटं बोलतोय, तो चोरी करूच शकत नाही. सखी कान्हाला विचारते, कान्हा, आपण दोघे रूममध्ये होतो, एकमेकांशी बोलत होतो, मग तू ही दागिन्यांची चोरी कधी केलीस? कशाला खोटा आरोप स्वतःवर ओढून घेतोय? खरं खरं सांग ना, तू ही चोरी केलेली नाहीये, का खोटं बोलतोय? कान्हा काहीच बोलत नाही. तर परशुराम म्हणतो, अगं सखी, तू का त्याची बाजू घेतीये? आपल्या सगळ्यांना माहितीये हा एक नंबरचा फ्रॉड आहे आणि यानेच ही चोरी केलीये. मग तू त्याच्यावर का विश्वास ठेवतीये? हाच खरा चोर आहे. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर या कान्हाकडे वेगळ्या नजरेने पाहतो. आता त्यांचं पण काही इक्वेशन आहे ते आपल्याला माहीत नाहीये. इन्स्पेक्टर कान्हाचा हात पकडतो आणि त्याला आपल्याबरोबर जेलमध्ये घेऊन जाऊ लागतो. त्यामुळे सखी खूप घाबरते आणि कान्हाला म्हणते, कान्हा हे काय करतोय? त्यांना खरं खरं सांग ना. पण कान्हा काहीच बोलत नाही. इन्स्पेक्टर कान्हाला बाहेर घेऊन जात असतो आणि कान्हा हा सखीकडे मागे वळून पाहतो. सखीला त्याची खूप काळजी वाटत असते आणि कान्हासाठी हेच पुरेसं असतं की सखीच्या मनात त्याच्याबद्दल अजून सुद्धा प्रेम आहे. आणि मग पोलीस कान्हाला घेऊन तेथून निघून जातात. सरकारला काहीच फरक पडत नाही की आपला प्लॅन फ्लॉप झालाय आणि नंदा मावशीऐवजी पोलीस कान्हालाच आपल्याबरोबर घेऊन गेले. सखी रागारागाने तिच्या रूममध्ये येते. गौतम काका सुद्धा तिच्या मागे मागे येतो आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, सखी, कान्हाने ही चोरी केलेली नाहीये. तर सखी म्हणते, काका, हे काय बोलतोयस तू? त्या कान्हाच्या गाठोड्यामध्ये सोन्याचे दागिने सापडले आणि त्याने स्वतः कबुली दिली आहे की त्यानेच दागिने चोरले आहेत, तरी तू असं बोलतोय. मला तर कळतच नाहीये तू त्या कान्हाची बाजू का घेतोयस? सगळं तुझ्यासमोर घडलंय ना. त्या कान्हाने माझा किती मोठा विश्वासघात केला, मला कसं फसवलं, हे सगळं तुला माहिती आहे. तरीसुद्धा तू त्याचीच बाजू घेतोय आणि मला हे बिलकुल आवडत नाहीये. तेव्हा गौतम हा सखीला समजवण्याचा प्रयत्न करतो. सखी, मला एक गोष्ट सांग, तू कबीरच्या घरी गेली होतीस ना? सखी सांगते, हो गेले होते. गौतम काका विचारतो, मग त्याचं घर कसं आहे? एकदम झोपडी असेल, 2 वेळेचं खायचं सुद्धा नसेल, गरिबी असेल ना? तर सखी सांगते, नाही काका,
असं नाही आहे. उलट त्याचं घर नाही आहे, तर महाल आहे महाल. आणि त्याच्या गॅरेजमध्ये ना अशा वेगवेगळ्या लक्झरी गाड्या आहे ना, ज्या आजपर्यंत मी कधी पाहिल्यासुद्धा नाही आहेत. आणि त्याच्या घरात अशी नौकर चाकरांची रेलचेल असते. नेहमी त्याच्याबरोबर बॉडीगार्ड असतात. गडगंज श्रीमंत आहे तो, गडगंज श्रीमंत. हे ऐकून गौतम विचारतो, मग जर तो एवढा गडगंज श्रीमंत असेल तर काही लाख रुपयांच्या दागिन्यासाठी आपल्या घरात घुसेल का, चोरी करेल का? तुला तरी हे पटतंय का? सखी म्हणते, नाही, मला सुद्धा हे पटत नाहीये. मग तूच मला सांग, त्याने स्वतः या गोष्टीची कबुली का दिली? त्याने स्वतः का सांगितलं की मी पैशांची चोरी केली आहे, मी दागिन्यांची चोरी केली आहे? गौतम सखीला समजवण्याचा प्रयत्न करतो. सखी काय आहे ना, कधीकधी आपल्या डोळ्यांना जे दिसतं ना ते नेहमीच सत्य असेल असं नसतं. त्यामुळे आज ना उद्या जेव्हा कान्हाचा खरा चेहरा तुला समजेल ना, त्यासाठी स्वतःच्या मनाची दारं उघडी ठेव. त्याच्याबद्दल एवढंही वाईट मत बनवून घेऊ नको की मग तुला स्वतःच्याच वागण्याचा आणि विचार करण्याचा पस्तावा होईल. पण सखीला मात्र हे काहीच पटत नसतं. सखी विचारते, काका, जर कान्हाने ही चोरी केली नाहीये, मग तू मला सांग, कान्हाच्या गाठोड्यामध्ये हे दागिने कोणी ठेवले? पण गौतमकडे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नसतं. आणि इकडे नंदा मावशी आणि सरकार एका रूममध्ये असतात. आणि नंदा मावशी सांगते, मी ठेवले. त्या पोराच्या गाठोड्यामध्ये दागिने मी ठेवले. सरकार नंदा मावशीकडे रागारागाने पाहते आणि नंदा मावशी झालेला सगळा प्रकार सांगते. काय ग, माझ्याबरोबर शहाणपणा करतेस? मी तुला सगळं शिकवलंय आणि तू आता मला अक्कल शिकवायला लागली आहेस. सरकार खूप चिडते. नंदा मावशी तिला सांगते, मला माहीत होतं की तू मला या घराबाहेर काढण्यासाठी काहीतरी कटकारस्थान करशील, हो की नाही मनस्विनी? हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो. नंदा मावशीला माहिती आहे की ही तेजस्विनी नाहीये, तर ही मनस्विनी आहे. आणि सरकार म्हणते, मावशी हे काय बोलतेस तू? मी मनस्विनी नाहीये, तर मी तेजस्विनी आहे. तर नंदा मावशी म्हणते, वा रे वा, एड्यांची जत्रा सगळी. तू तेजस्विनी आहे का? अगं, मी तुला चांगलीच ओळखते. तू अख्ख्या जगाला फसू शकते, पण मला नाही फसू शकत मनस्विनी. जेव्हा तू माझ्या रूममध्ये आली होती ना आणि माझ्या गाठोड्यात सोन्याचे दागिने ठेवत होती, तेव्हाच मला कळलं होतं तू काहीतरी गडबड केली आहे. मग मी माझं गाठोडं उघडलं. नंदामावशी सगळं सांगते. तिला दिसतं की आपण जेथे गाठोडं ठेवलंय ते कपाट थोडं उघडलंय आणि तिला संशय येतो. ती हे कपाट उघडते आणि त्यातून आपलं गाठोडं बाहेर काढते. तर तिला गाठोडं थोडं जड लागतं. आता 50 तोळे सोनं म्हटल्यावर थोडं जड असेलच. आणि ती हे गाठोडं हलवून पाहते, तर तिला काहीतरी आवाज येतो. नंदा मावशीच्या लक्षात येतं की नक्कीच हे सगळं सरकारने केलंय. आणि नंदा मावशी म्हणते, काय ग मनस्विनी, आता तू तुझ्या मावशीला शिकवायला लागली का? काय करायचं, कसं करायचं, कटकारस्थान कसं करायचं, चोऱ्या माऱ्या कशा करायच्या, हे सगळं तर तू माझ्याकडूनच शिकली आहे ना. आणि आता ते तू मला शिकवणार का? असा विचार तेव्हा नंदा मावशीने केलेला असतो. आणि मग नंदा मावशी सरकारला सांगते, मला कळलं होतं तू मला पोलिसांच्या हवाली करण्यासाठी हे सगळं केलं आहे, कारण तू घाबरली आहेस, तुझी तंतरली आहे. जर मी या घरात राहिले तर तुझं काही खरं नाही, म्हणून तू मलाच अडकवण्याचा प्रयत्न केला. पण मी काय अडकले नाही. मी त्या गाठोड्यातून सोन्याचे दागिने काढले आणि त्या पोराच्या गाठोड्यात ठेवले. म्हणजे तो सुद्धा या घराबाहेर गेला आणि मी याच घरात राहिले. काय मनस्विनी, तुझा प्लॅन तर भारी होता, पण तुला काही जमलेलं नाही आहे. सरकार तिच्याकडे रागारागाने पाहते आणि म्हणते, मावशी हे काय बोलतेस तू? मी तुला एकदा सांगितलं ना, मग मी मनस्विनी नाही आहे, तर मी तेजस्विनी आहे. मनस्विनी तर त्या दरीत पडली आणि दरीत पडून मेली. पण नंदा मावशी तिच्याकडे आश्चर्याने पाहते आणि म्हणते, ठीक आहे, मानलं तुझं. मी एक वेळ तुझ्यावर विश्वास ठेवते की तू तेजस्विनी आहे आणि मनस्विनी नाही आहे. मग एक काम कर बरं, लहानपणी तेजस्विनी जसे माझे पाय दाबून द्यायची, तसे माझे पाय चेपून दे. मग माझा विश्वास बसेल की तू मनस्विनी नाही आहे, तू तेजस्विनी आहे. असं म्हणून ही नंदा मावशी मस्त सोफ्यावर बसून या टिपॉयवर पाय ठेवते. सरकारला खूप राग येतो. सरकारला हे करायचं नसतं, पण मी तेजस्विनी आहे हे सिद्ध करण्यासाठी तिचा नाईलाज होतो. ती खाली बसते आणि चक्क या मावशीच्या पायांना हात लावणार इतक्यात मावशी पाय बाजूला घेते आणि सरकारवर ओरडून म्हणते, तुला काय वाटलं, ज्या मुलीचा मी आयुष्यभर तिरस्कार केला, ज्या मुलीला मी माझ्या नजरेसमोर कधी धरत नव्हते, ती मला आवडत नव्हती, त्या मुलीला मी माझ्या पायाला स्पर्श करू देईल, तिला माझे पाय दाबू देईल? मनस्विनी, तुला हे माहीत पाहिजे होतं की मला तेजस्विनी कधीच आवडली नाही. मी तिला कधीच माझ्या पायाला स्पर्श करू दिला नाही. मी तिच्याशी कधीच सरळ तोंडाने बोलली नाही,
कारण मला फक्त तू आवडायचीस, कारण तू माझ्यासारखी होतीस. तुझ्यामध्ये हा जो खोटारडेपणा आहे, लोकांना फसवण्याची प्रवृत्ती आहे, चोऱ्यामाऱ्या करण्याची प्रवृत्ती आहे ना, ती माझ्यातूनच तुझ्यामध्ये आली आहे. मनस्विनी, तू नागिन आहेस तर मी ते विष आहे, ज्या विषाने या नागिनीला जन्म घातलाय. आणि तू सरकार आहे तर मी तुझी बाप आहे, बाप. नाही नाही, एड्यांची जत्रा सगळी. मी तुझी बाप नाही आहे, तर मी तुझी आई आहे, आई. तुझी जन्मदाती आई. हे ऐकून सरकार तिच्याकडे रागारागाने पाहते आणि नंदा मावशी हसू लागते. फ्रेंड्स, या मालिकेतला हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. ही जी नंदा मावशी आहे ती काही सरकारची मावशी नाही आहे, तर ती चक्क सरकारची आई आहे, सरकारची जन्मदाती आई. आणि हे कसं शक्य आहे हेच कळत नाही आहे, कारण आजपर्यंत आपल्याला हेच माहीत होतं की सरकार आणि तेजस्विनी या दोघी सख्या जुळ्या बहिणी आहेत आणि त्यांच्या जन्माच्या वेळेसच त्यांची आई मृत्यू पावली, देवाघरी गेली. पण आता हा नवीन खुलासा झाला आहे की ही नंदा मावशी सरकारची खरी जन्मदाती आई आहे. याच नंदा मावशीने सरकारला जन्म दिला आहे. मग ती गोष्ट खोटी होती का? हे सगळं सत्य, हे सगळं रहस्य आपल्याला नंतर कळणार आहे. आणि इकडे सखी गौतमवर खूप चिडते आणि गौतमला ठणकावून सांगते, काका, मी पाहतीये तू आजकाल त्या कान्हाची खूप बाजू घेतोय. तुझ्यामुळेच तो या घरात आला, नाहीतर त्याला या घरात एंट्री नाहीये. आणि जर तू असाच वागत राहिला ना, तर मला आपल्या नात्याचा सुद्धा विचार करावा लागेल. हे ऐकून गौतमला जबर धक्काच बसतो. त्याला खूप वाईट वाटतं. गौतम सखीला म्हणतो, ठीक आहे सखी, तुला हे आवडत नाहीये ना, तर मी कान्हाची मदत नाही करणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी तुला कान्हाचं सत्य समजेल ना, त्या दिवशी तुला खूप वाईट वाटेल. त्यामुळे त्या कान्हाशी वाईट वागू नकोस. मनामध्ये त्याच्याविषयी काही चुकीचं ठेवू नकोस. कान्हा खरा आहे, चांगला आहे आणि त्याने हे सगळं तुझ्या संपत्तीसाठी केलं नव्हतं. हे माझे शब्द नेहमी लक्षात ठेव. असं म्हणून गौतम तेथून निघून जातो. सखी याचा विचार करत असते आणि इकडे सरकार नंदा मावशीवर खूप चिडते आणि तिला ठणकावून सांगते, ठीक आहे, मी मान्य करते की मी तेजस्विनी नाही आहे, मनस्विनी आहे. नंदा मावशी हसू लागते आणि म्हणते, तुला काय वाटलं होतं? तू अख्ख्या जगाला फसवशील, पण मी तुझी जन्मदाती आई आहे. तू मला कधीच फसू शकत नाही. मला कळलं होतं की माझी मुलगी खूप मोठा हात मारतीये, खूप मोठं कटकारस्थान करतीये, म्हणूनच मी येथे आली आहे आणि आता मला माझा हिस्सा हवाय. हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो. ती मावशीकडे रागारागाने पाहू लागते आणि इकडे सखीला खूप टेन्शन आलेलं असतं. सखी विचार करते, काका जे बोलतोय त्यावर सुद्धा विश्वास ठेवावा वाटतोय. कान्हा इतका गडगंज श्रीमंत आहे, मग त्याने घरात चोरी का केली असेल? त्याला चोरी करण्याची काय गरज? तेवढ्याच सखीला आठवतं की कान्हाने तिच्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं आणि हे गिफ्ट कान्हाने तिथे कपाटावर ठेवलंय. सखी या गिफ्टकडे पाहत असते आणि विचार करते, कान्हाने माझ्यासाठी काय गिफ्ट आणलं असेल? पण तेवढ्यात ती म्हणते, काही आणलं असेल, पण मला तोही या घरात नकोय आणि त्याचं गिफ्टसुद्धा मला पाहायचं नाहीये आणि हे गिफ्ट उघडून पाहायचं नाही, असं सखी ठरवते. आणि इकडे सरकार रागारागाने आपल्या रूमचा दरवाजा बंद करते आणि नंदा मावशीला ठणकावून सांगते, तू माझी आई आहे हे सत्य कोणालाच कळायला नको, नाहीतर मी तुला कायमचं गायब करेल, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून सरकार नंदा मावशीला बोट दाखवते. नंदा मावशी चिडून म्हणते, तू कितीही वाघाचं कातडं अंगावर घेण्याचा प्रयत्न केला ना, तरी तू लबाड लांडगा आहे हे मला माहिती आहे. आणि मी तुझी आई, त्यामुळे बापाला नाही शिकवायचं, आईला नाही शिकवायचं, हे लक्षात ठेव. सरकार चांगलीच घाबरते. नंदा मावशी तिचं बोट पकडते आणि खाली झटकते. सरकार खूप चिडते. नंदा मावशी तिला ठणकावून सांगते, मी आहे ना एक महत्त्वाचं काम करायला गेले होते. जशी तू या घरात चोरामाऱ्या करतेस ना, तशी मी एका विदेशी पर्यटकाची बॅग चोरायला गेले होते. म्हणजे या दोघी मायलेकी सारख्याच आहेत. सरकार जशी चोरटी तशीच ही नंदा मावशी सुद्धा चोरटी. नंदा मावशी सांगते, मी एका विदेशी पर्यटकाची बॅग चोरली होती आणि त्या भानवडच्या दरीजवळ आले, तेव्हा मला दिसलं येथे तर वेगळंच प्रकरण सुरू आहे आणि माझी पोरगी खूपच मोठं कटकारस्थान करतीये. म्हणजे त्या भानवडच्या दरीमध्ये जेव्हा मनस्विनीने तेजस्विनीला दरीत ढकलून दिलं होतं, हे सगळं नंदा मावशीनेच पाहिलं आणि तिने ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलं होतं. हे सगळं ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, ही लफंडा मालिका खरंच डेंजरस आहे आणि या मालिकेत आपल्याला अजून काय काय पाहायला मिळणार आहे, किती धक्के मिळणार आहे, हे देवच जाणे.
आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, सखी कान्हाचं हे कपाटावर ठेवलेलं गिफ्ट खाली काढणार आणि हे गिफ्ट उघडण्याचा प्रयत्न करेल. आणि इकडे नंदा मावशी ही चक्क सरकारला तो व्हिडिओ दाखवणार, ज्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असेल की सरकारने खऱ्या तेजस्वीला दरीत ढकलून दिलंय. त्यामुळे सरकारच्या पायाखालची जमीनच सरकेल. सरकार ही मावशीवर ओढून विचारणार, तुला काय हवंय ते सांग. आणि मावशी तिला म्हणेल, मला या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा हवाय. तुला जेवढं मिळेल त्यातील अर्ध माझं, नाहीतर तुला काहीच मिळणार नाही. हे ऐकून सरकारला जबर धक्का बसणार. मग आता ही नंदा मावशी आणि सरकार मिळून सगळा मोठा घोटाळा करणार का, हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडलाय का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.